नमस्कार मंडळी, जय श्रीराम. आज आपण पाहणार आहोत मौनी अमावस्येची व्रतकथा. मौनी अमावस्या व्रताशी संबंधित प्रचलित कथेनुसार प्राचीन काळी कांचीपुरी नावाच्या नगरात एक ब्राह्मण परिवार राहत होता. पती पत्नी दोघेही धर्मात्मा होते आणि शास्त्रधर्माने आपली गृहस्थी चालवत होते. पतीचे नाव देवस्वामी आणि पत्नीचे नाव धन्वंतरी होते. त्यांना 7 मुलगे आणि एकच मुलगी होती. तिचे नाव गुणवंती होते. गुणवंती आता मोठी झाली होती. ती विवाह योग्य झाली होती. धन्वंतरीने देवस्वामीला सांगितले, आता मुलीच्या लग्नासाठी वर शोधायला हवा. ब्राह्मणाने आपल्या धाकट्या मुलाला बोलावले आणि गुणवंतरीची कुंडली त्याला दिली आणि सांगितले, ज्योतिषाकडून गुणवंतीची कुंडली दाखवून घे, ज्यामुळे गुणवंतीच्या लग्नाचे बोलणे पुढे जाऊ शकेल. ज्योतिषाला मुलीची कुंडली दाखवली तेव्हा त्याने सांगितले की लग्न होताच मुलगी विधवा होईल. ज्योतिषाची ही बातमी जेव्हा ब्राह्मण कुटुंबाला कळाली तेव्हा तो खूप दुःखी झाला आणि त्यावर उपाय विचारला. ज्योतिषी म्हणाला, हे ब्राह्मणा, सिंहल द्वीपात सोमा धोबीन नावाची एक पतिव्रता स्त्री राहते. जर लग्नापूर्वी सोमा तुमच्या घरी येऊन पूजन करेल आणि तुम्हाला आशीर्वाद देईल तर हा दोष दूर होईल. ब्राह्मणाने आपली मुलगी गुणवंती आपल्या धाकट्या मुलासोबत सिंहल द्वीपला पाठवली. दोन्ही भाऊ बहीण समुद्रकिनारी पोहोचून त्याला पार करण्याचा विचार करू लागले. जेव्हा समुद्र पार करण्याचा कोणताही मार्ग सापडला नाही तेव्हा दोघेही भूक आणि तहानेने एका पिंपळाच्या झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी गेले. त्या झाडावर गिधडाचं कुटुंब राहत होतं. त्यावेळी घरट्यात फक्त गिधडाची पिल्ले होती. ती सकाळपासून भाऊ बहिणीच्या बोलण्याकडे आणि कृतीकडे पाहत होती आणि संध्याकाळी जेव्हा गिधडाची आई पिल्लांसाठी अन्न घेऊन घरट्यात आली तेव्हा पिल्लांनी झाडाखाली झोपलेल्या भाऊ बहिणीची कहाणी आपल्या आईला सांगितली आणि त्यांचे बोलणे ऐकून गिधडाच्या आईला दोन्ही भाऊ बहिणीवर दया आली आणि पिल्लांच्या आग्रहावरती म्हणाली, तुम्ही काहीही काळजी करू नका, मी त्या दोघांनाही समुद्र पार करण्यासाठी मदत करेल. आणि मुलांना आईचे बोलणे ऐकून आनंद झाला. तिने मुलांना जेवू घातले आणि ती दोन्ही भाऊ बहिणींकडे आली आणि म्हणाली, मी तुमच्या समस्या समजून घेतल्या आहेत, तुम्ही काहीही काळजी करू नका, मी तुमच्या समस्येचे निदान करून तुम्हाला सोमाधोबिनीकडे पोहोचून देईल. गिधडाचे बोलणे ऐकून दोन्ही भाऊ बहिणींचे मन आनंदित झाले आणि त्यांनी जंगलात उपलब्ध असलेली कंदमुळं खाऊन रात्र काढली. आणि सकाळ होताच गिधडाने दोन्ही भाऊ बहिणींना समुद्र पार करून सिंहल द्वीपात सोमाधोबिनीच्या घराजवळ पोहोचवले. गुणवंती सोमाधोबिनीच्या घराजवळ लपून वास्तव्य करू लागली. दररोज सकाळी उठण्यापूर्वी गुणवंती सोमाचे घर आणि अंगण सारवून ठेवत असे. एके दिवशी सोमाने आपल्या सुनांना विचारले, दररोज सकाळी आपलं घर कोण सारवून ठेवत आहे? सुनांना वाटले आता आपले कौतुक होणार आहे, म्हणून त्यांनी सांगितले, आमच्याशिवाय हे काम कोण करणार? पण सोमाने सुनांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही आणि हे जाणून घेण्यासाठी ती संपूर्ण रात्र पहारा देत बसली. कोण आहे जो दररोज सूर्योदयापूर्वी आपलं घर छान सारवून ठेवत आहे? हा विचार तिच्या मनातून जात नव्हता. तेवढ्यात सोमाने पाहिले की एक मुलगी तिच्या अंगणात आली आणि अंगण सारवायला लागली. सोमा गुणवंतीकडे गेली आणि तिला विचारू लागली, तू कोण आहेस आणि का दररोज सकाळी माझ्या घराचे अंगण सारवून ठेवतेस? गुणवंतीने आपली सगळी कहाणी तिला सांगितली. गुणवंतीचे बोलणे ऐकून सोमा म्हणाली, तुझ्या सौभाग्यासाठी मी तुझ्यासोबत नक्कीच येईन. सोमाने ब्राह्मणाच्या घरी येऊन पूजा केली, पण विधीचे विधान कोणी टाळू शकले नाही. गुणवंतीचा विवाह होताच तिच्या पतीचा मृत्यू झाला. तेव्हा सोमाने आपले सर्व पुण्य गुणवंतीला दान केले. सोमाच्या पुण्याने गुणवंतीचा पती जिवंत झाला, पण पुण्याच्या कमतरतेमुळे सोमाचा पती आणि मुलांचा मृत्यू झाला. पण सोमाने आपले घर सोडण्यापूर्वीच सुनांना सांगितले होते
की माझ्या परतण्यापूर्वी जर माझ्या पती आणि मुलांना काही झाले तर त्यांचे शरीर सांभाळून ठेवा. सुनांनी सासूबाईंची आज्ञा मानून सर्वांच्या शरीरांना सांभाळून ठेवले होते. सोमा सिंहद्वीपात परतताना रस्त्यातच तिने पिंपळाच्या झाडाच्या सावलीत विष्णूजींची पूजा करून 108 वेळा पिंपळाच्या प्रदक्षिणा केल्या आणि त्या पुण्याच्या प्रभावामुळे सोमा घरी परतताच तिचे पती आणि मुले पुन्हा जिवंत झाली. आणि म्हणूनच मौनी अमावस्या व्रत करणाऱ्यानेही ही कथा ऐकून 108 वेळा पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करावी आणि भगवान विष्णू यांच्यासह शिवजींचीही पूजा करावी. मौनी अमावस्येची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे माघ कृष्ण चतुर्दशी, जी दुसऱ्या दिवशी येते. माघ कृष्ण चतुर्दशीला महादेवांचा विवाह माता पार्वतीशी ठरला होता आणि दुसऱ्या दिवशी सर्व मुनी आणि देवी देवतांनी शंकराची आराधना करून त्यांची उपासना केली होती. भगवान विष्णूने देवी पार्वतीचे भाऊ बनून त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या सर्वामध्ये मौनी अमावस्येची एक कथा वेगळी आहे. त्यानुसार समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा असुर अमृत कलश घेऊन पळत होते तेव्हा याच दिवशी अमृत कलशातील काही थेंब प्रयागसह अनेक ठिकाणी पडले आणि म्हणूनच मौनी अमावस्येलाच प्रयागसह इतर तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करून दान पुण्य केल्याने अनेक पटीने लाभ होतो असे म्हणतात. माघ महिना आणि मौनी अमावस्या दान. माघ महिन्यात तीळ, लोकरीचे कपडे, तूप दान करणे खूप पुण्यदायी मानले जाते. म्हणूनच मौनी अमावस्येला या वस्तूंचे दान जरूर करावे. तुम्ही खूप मोठं दान करायला हवं असं नाही, पण तुमच्या श्रद्धा आणि क्षमतेनुसार थोडं दान तुम्हीही करू शकता. त्यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि व्यक्तीला मृत्यूनंतर मोक्षप्राप्ती होते, तसेच त्या व्यक्तीला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो अशी ही मान्यता आहे. असेही म्हणतात की मौनी अमावस्येच्या दिवशी मानवांना पृथ्वीवर आणणारे पहिले मनुष्य मनु ऋषींचा जन्म झाला होता. म्हणून ऋषींच्या नावावरूनच या व्रताला मौनी अमावस्या हे नाव पडले. आता आपण पाहूया मौनी अमावस्या म्हणजे काय. मौन अमावस्या हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र दिवस आहे. मौन म्हणजे शांतता आणि अमावस्या म्हणजे चंद्राचा पूर्ण अभाव असलेला दिवस. या दिवशी मौन पाळणे, स्नान, उपवास आणि आत्मचिंतन यांना विशेष असे महत्त्व दिले जाते. मौन अमावस्येचा अर्थ मौन बोलण्यावर संयम, अंतर्मुख होणे. अमावस्या मन आणि ऊर्जा शांत असलेला काळ, म्हणजेच हा दिवस बाहेरच्या गोंगाटापासून दूर जाऊन आतल्या मनाशी संवाद साधण्याचा दिवस आहे. मौनी अमावस्येचे धार्मिक महत्त्व. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यास पापक्षालन होते असे मानले जाते. विशेषतः गंगा, गोदावरी, नर्मदा इथे स्नानाचे महत्त्व आहे. दान, तर्पण आणि जप यांना पुण्यफळ मिळते. आयुर्वेदिक आणि मानसिकदृष्ट्या मौन पाळल्याने मन शांत, ताणतणाव, अस्वस्थता कमी होते, विचारांची स्पष्टता वाढते. आयुर्वेदानुसार अमावस्येला मन आणि शरीर अधिक संवेदनशील असते, त्यामुळे शांतता आणि संयम उपयुक्त ठरतो. मौनी अमावस्येला काय केले जाते? सूर्योदयापूर्वी स्नान, शक्य असल्यास मौन व्रत, सात्विक हलके अन्न, ध्यान, जप, आत्मचिंतन याला अत्यंत महत्त्व आहे. तर तुम्हाला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि कथा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा. धन्यवाद.